जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत समन्वय करून महायुतीचा अध्यक्ष होईल यात शंका नाही. सांगलीत बुधवारी सकाळी आल्यानंतर अनेक भेटीगाठी झाल्या. घटक पक्षातील नेते भेटले असून लवकरच एकमत होईल असं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलंय. मात्र भाजपचे संख्याबळ जास्त असताना शिवसेना किंवा राष्ट्रवादीने अध्यक्षपद मागितले आहे का यावर त्यांनी राजकारणात सगळे पत्ते लगेच ओपन करता येत नसल्याचं सांगितलं. जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगलीत पहाटे 5 वाजता आल्यापासून दुपारपर्यंत अनेकांशी भेटीगाठी झाल्या आणि मिळालेल्या संकेतानुसार जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत समन्वय करून जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होईल यात शंका नाही. भाजपचं संख्याबळ जास्त असताना शिवसेना किंवा राष्ट्रवादीने अध्यक्षपद मागितले आहे का यावर त्यांनी राजकारणात सगळेच पत्ते लगेच ओपन करता येत नाहीत असं स्पष्ट केलं. तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन येणार का यावरही त्यांनी आता काहीच बोलायचं नाही असं सांगितलं. नुकत्याच 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये 12 ठिकाणी महायुतीचे अध्यक्ष होतील. जिल्हा परिषदेत महायुतीला 31 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती आहे असं म्हणता येणार नाही. या जागा 32 करता येतील का, 40 करता येतील का असा प्रयत्न आहे. पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होणार हे आजच स्पष्ट करतो असा दावाही त्यांनी यावेळी केलाय. की राजकारणामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये चढउतार असतात. एखादा खूप श्रीमंत असतो, अचानक धंदा लॉसमध्ये जातो. प्रत्येक वेळेला आपला अंदाज बरोबर ठरला असतो. नाही, बोलणी सुरू आहे सकाळपासून. अगदी पहाटे 5:30ला उतरल्यानंतरही माझी एक भेट होती, 7ला एक भेट होती. इथे येईपर्यंत जवळजवळ संबंधित सगळ्या भेटीने पूर्ण करून आलो आणि समन्वयाने हे सगळं व्हावं. नाही, चंद्रपूरमध्ये झालं ते अपवादाने झालं. तो अजून राज्य म्हणून निर्णय नाही झाला की समुद्र करायचे. परंतु जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा कसा होणार याचा जर प्लॅन मी तुमच्यासमोर मांडला तर काय मजा नाही. मी एवढंच म्हणेन की महायुतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, तो महायुतीच्या कुठल्या घटक पक्षाचा होईल आणि तो कसा होईल. जसं सांगलीत झाला, आपल्याला वाटतच नव्हतं 39 झाला तर होणार कसा. दुर्दैव आहे. पण तू एक दिवस आधी दादांची भेट होणं, त्यांनी मान्य करणं, मी मान्य करणं, त्यांनी सगळ्यात मोठं 3 जणांना फोन करणं. कृष्णाला सगळे कुठे टाकले. जिल्हाध्यक्षांना जगदाळेंना फोन केला, त्यांनी माझी महापौर आपला दिग्विजयला फोन केला. योगायोगाने बाहेर केबिनमध्ये बसलेले होते नवीन बाबा, त्यांना आत बोलवून जायचं हे असं ठरलं आहे. त्यामुळे जसं काय होणार 39 काय झालं तो काय बिनविरोधमध्ये कन्व्हर्ट झाला. तेवढं सोपं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष नाही असं वगैरे होतं. पण फायनली यश आहे. काय असं महानगरपालिकेमध्ये झालं, जिल्हा परिषदेनं तसं होणं हे थोडं कठीण आहे. पण तिथं वाक्य आहे ना, पण फायनली ते होईल.